नमस्कार दर्शकों, MKT न्यूज 24 न्यूज चैनल में आपका स्वागत है। पत्रकारों द्वारा मनपा मुख्यालय पर विरोध प्रदर्शन, बाजुओं पर काले फीते बांध जताया विरोध। उपायुक्त संजय हेरदे ने की मध्यस्थता, त्रुटि स्वीकार कर सुलझाया मामला। पत्रकारों के सवालों से बचते नजर आए आयुक्त अनिल पवार। वसई विरार शहर महानगरपालिका गत 3 महीनों से मालमत्ता कर की उगाही में अग्रसर है, जिसको लेकर मनपा द्वारा तरह तरह के संदेश सोशल मीडिया के माध्यम से प्रसारित किए जा रहे हैं। ज्ञात हो कि इसी श्रृंखला में मनपा ने पत्रकारों के मालमत्ता कर की सूची आम रूप से सोशल मीडिया पर सामान्य रूप से प्रसारित कर दिया, जिनमें उनके दूरध्वनि क्रमांक के साथ प्रॉपर्टी का ब्यौरा, साथ ही उनके घर का पता भी प्रसारित हुआ। पत्रकारों ने इस कृत्य की घोर निंदा की तथा मनपा मुख्यालय विरार पश्चिम में जमकर प्रदर्शन किया। इस प्रदर्शन के दौरान पत्रकारों ने कानून व्यवस्था की मर्यादा का पालन करते हुए किसी प्रकार का असंवैधानिक कार्य जिससे आम जनता की संपत्ति का नुकसान हो, बाजुओं पर काले फीते बांध नारे लगाकर किया। उक्त प्रदर्शन में पत्रकारों ने आयुक्त से माफी मांगने को लेकर जमकर नारेबाजी की। कुछ समय पश्चात उपायुक्त संजय हेरदे ने मध्यस्थता करते हुए पत्रकारों से बातचीत के लिए अनुरोध किया, जिस पर पत्रकारों में सुहास बेरारे, संदीप गायकवाड, रविंद्र दुबे, विश्व प्रताप सिंह, संजय मिश्र, अनिरुद्ध मिश्र, भालचंद्र होलाम सहित सभी ने उनसे बातचीत कर विरोध प्रदर्शन का कारण बताया, जिस पर हेरदे द्वारा हुए खेद व्यक्त किया गया और बताया गया कि इस ब्यौरे को सार्वजनिक करने में पत्रकारों को बदनाम या उनके मन को आहत करने की मंशा नहीं थी, यह सिर्फ कार्यशैली का एक हिस्सा था। तो आइए एक नजर डालते हैं इस खास खबर पर। नाही लक्षात घ्या, हे तुम्ही समजून घ्या। पण एकच हेतू याच्यामध्ये आहे की महापालिकेची जी काही वसुली असेल ती वसुली झाली पाहिजे। याच्यामध्ये आमच्या डोक्यात 31 मार्चचं टार्गेट पूर्ण करताना कुणाला तरी टार्गेट करावं असं बिलकुल नाही असं। माझे तीन प्रश्न ही यादी पत्रकारांची बनवली। थकबाकी किती होती? 2000, 5000, सगळ्यांची मिळून 50,000 लाखभर पण थकबाकी झालेली नाही आहे। दुसरी मुद्दा, तुम्ही म्हणता मी यादी बनवली, अधिकाऱ्यांची यादी आहे का? कर्मचाऱ्यांची यादी आहे का? राजकारणाची यादी दाखवा। आतापर्यंतच्या इतिहासामध्ये अशी यादी बनवली नव्हती। तर ही यादी जी बनवली आहे, तुम्ही सांगितलं की यादीमध्ये त्रुटी आहे, ठीक आहे, सगळं तुमच्या भावना आहे। तर ही यादी तुम्ही मागे घेणार का? नवीन यादी बनवणार? दोन प्रश्न असा आहे बघा सुहास, आता आपण चुकीच्या ह्याच्यात चाललो। एक लक्षात, यादी पॅच करण्यापाठीमागचा हेतू काय होता की महापालिकेचा वसूल झाला पाहिजे, हा हेतू आहे। काय वसूल झाला पाहिजे। आता 2000 आहेत का 500 आहेत का 50 आहेत विषय नाही। आपण 40 जरी माणूस राहत असला तरी आपण त्याच्या दारात जातोच ना। वेळ प्रसंगी त्याचं कधी तर नाव कुठं लागतंच ना त्याच्यामध्ये। वेळ प्रसंगी आपण पुकारा करताना त्याचं नाव येतच ना। असं कसं म्हणून चालेल? आपण सगळे नागरिकच आहोत, लक्षात घ्या, नागरिक आहोत। आपलं आपण नागरिक आहोत, म्हणजे उलट काय राहिलं असेल बघा, मी असं म्हणतो, चुकून कुणाचं नाव आलं असेल, कुणाची प्रॉपर्टी नसताना सुद्धा काय दाखवले असेल, कदाचित तुमच्या पै पाहुण्याचं नाव आहे, घरातल्यांचं नाव आहे आणि नाव तुमचं पडलं असेल, कदाचित तुमचा मोबाईल नंबर असेल म्हणून, तर ती प्रशासनाची चूक असेल तर आम्ही मान्य करतो, तो काय विषय नाही। पण जरा पण त्याच्यामध्ये पैसे महापालिकेनं वसूल मागितला किंवा रेव्हेन्यू मागितला, टॅक्स मागितला, हा काय गुन्हा नाही ना? नाही साहेब, त्याच्यामध्ये मी सहमत गुन्हा नाही आहे, ठीक आहे। पण कॅटेगरी असे म्हणतं की 10,000 आणि 25,000 जर बाकी असेल तर तुम्ही ते असं एक सार्वजनिक करू शकता। पण हा सार्वजनिक कशासाठी असतं? हा दबावतंत्र असतो तुमचा, की त्या व्यक्तीला सामाजिक दबावतंत्र आणण्यासाठी ही पद्धत आहे, ठीक आहे। आता ही लिस्ट बनवली, याच्यामध्ये 2,000, 4,000, 5,000 त्यांना तुम्ही नोटीस दिलेली होती का की तुम्ही एकदम अचानक फ्लॅश करण्यासाठी? आणि दुसरी गोष्ट, ज्याने 0-0 आहे पण त्याचं काय केलं? आता पत्रकारांची अशी लिस्ट बनवली की त्यांचं नंबर, त्यांचा मोबाईल नंबर, त्यांचं ॲड्रेस वगैरे हे। आता ही जी तात्परता आहे, जर ही तात्परता जर आपण आपला जो वेबसाईट आहे त्या ठिकाणी टाकली असती की हे पत्रकार ABP माझा हा इकडे, म्हणजे लोकांनी कॉन्टॅक्ट करा। आज आम्हाला विचारतात की मला पत्रकार परिषद घ्यायचं आहे, मला बातमी द्यायची आहे, तर काय आम्ही सांगतो की वेबसाईटला बघा, तर वेबसाईटला अजूनही लिस्ट नाही आहे। पण ही नसताना, आणि मला एक नगरसेवकाची लिस्ट प्राप्त झालेली आहे, त्यामध्ये त्याची मालमत्ता क्रमांक, नाव आणि रक्कम, ह्या 3च गोष्टी आहेत। मोबाईल नंबर एवढं तुम्ही पत्रकाराविषयी एवढी आपुलकी, एवढं हे का म्हणून, आणि एवढं सविस्तर कशाला म्हणताय ना?
इतरांच्या बाबतीत झालं नाही का? अनेक हे याद्या बघा नाही, त्याच्यामध्ये आता राजकारण्यांची सुद्धा याद्या आहे, माजी पदाधिकाऱ्यांची, त्याच्यामध्ये सुद्धा ज्यांनी पैसे भरले त्यांची सुद्धा नाव आहे. पण तो काय त्रास व्हावा, माजी आमदार यांची लिस्ट बनवून द्या, काय त्यांना त्रास व्हावा म्हणून नव्हे, त्या यादीमध्ये प्रत्यक्ष ज्यांची थकीत अमाऊंट आहे तीच त्याच्यामध्ये आलेली आहे, लक्षात घ्या. तुमचं म्हणणं एवढं जे आजी आणि माजी आमदार आहेत ना त्यांची पण लिस्ट बनवा, त्यांची प्रॉपर्टी कुठे दाखवा आणि 0-0 दाखवा तिथे भरले. दरवर्षी जे थकबाकीदार आहेत त्यांची यादी सार्वजनिक केली जाते, ती प्रभागनिहाय केली जाते. मी जर थकबाकीदार असेल माझा फोटो लावा, पण नागरिक म्हणून लावा. प्रभागाचा लावा, प्रभाकर कुडाळकर नागरिक प्रभाग समिती ब म्हणून लावा, फक्त पत्रकार म्हणून लावू नका. हिरवळे साहेब, तुम्ही खूप सिनियर आहात, रिस्पेक्टफुल आहात, इतक्या महापालिकेत काम केलंय, कुठल्या महापालिकेने असं केलंय मला तुम्ही सांगा. श्वास एक लक्षात घ्या, एक लक्षात घ्या. कसं असतं श्वास, रेव्हेन्यू कलेक्शन करताना वेगवेगळे मार्ग अवलंबले जातात. आता प्रत्येक पालिकेमध्ये काय मार्ग अवलंबले जातात हे तिथला तिथला भाग आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडं हेतू आपला स्वच्छ आहे, त्या हेतूबद्दल कृपया अजिबात शंका घेऊ नका. सांगतो त्याच्यामध्ये हेतू स्वच्छ आहे. ते वर्गवारी करताना वेळ, आता उद्याचं शहराचे डॉक्टर म्हणायला लागले की आमचं नाव कसं काय आलं, आमच्या हॉस्पिटलचं नाव आलं, आणि आहे तर येणारच नाही त्याच्यामध्ये. समजा वकील असतील तर येणारच नाही त्याच्यामध्ये. कसं म्हणता येईल की शेवटी शहराचा तो नागरिक आहे, त्या प्रोफेशनप्रमाणे आपल्याकडे जर हे असेल, नोंद असेल तर त्या प्रोफेशनप्रमाणे केलेली आहे. याच्यामध्ये व्यक्तिशः तुम्ही घेऊ नका. एक गोष्ट आहे, एक मिनिट नावावरती नावं टाकली, आला असेल तर आम्ही मान्य करतो ना. आम्ही काय असं जे महापालिकेच्या हद्दीत नाव आला असेल सेक्शन 21 के अंतर्गत सार्वजनिक तौर पे किसी भी व्यक्ति का टैक्स ना भरने पर, ऐसे नहीं, वसूली अलग बात है, लेकिन आपने सोशल मीडिया का प्रयोग किया है. नहीं सर, एक मिनट, ये नियम बोल रहा है, मैं नहीं साहेब, मला 2 प्रश्न विचारायचे आहेत की ह्याच्यामध्ये 60% लोकांनी पैसे भरलेले आहेत, ते 0-0 केलंय, परंतु त्याच्यामध्ये बाकी म्हणजे थकबाकीदार हे दाखवलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये जे भरलेले आहेत त्यांचे चुकी होते तेव्हा नाव कसं होते, चुकीने 1 नाव येते, 2 नाव येतात, 3 नाव येतात, चुकीने ह्याच्यामध्ये 60% नाव चुकीने आली. हे जबरदस्त चुकीने आलं तसं आम्हाला पटत नाही, म्हणून तुम्ही याचं मला सांगा चुकीचं कसं काय एवढं. म्हणजे महानगरपालिकेचे जे नाही मला वाटतं अकाउंट डिपार्टमेंट आहे, हे कुठेतरी हे काहीतरी असं फेरफार करत असतील. ऐकून घ्या, आपण सोशल मीडियावर कुठंही टाकलेलं नाही. साहेब हे आलं ना हे चुकीचं झालं ना, सार्वजनिक दिले पण तू 60% कसे काय होते. अरे ऐकून घ्या, त्याला सार्वजनिक स्वरूप आपण कुठेही दिलेलं नाही, लक्षात घ्या. सार्वजनिक स्वरूप आपण कुठे दिलं नाही, हा आमचा प्रशासनाचा एक अंतर्गत भाग होता. जर काही आमच्या लोकांनी तुम्हाला कळवलं असेल तर तो एक काळजीचा भाग आहे. त्याच्यामध्ये आमच्यातल्या काही लोकांनी जर तुम्हाला कळवलं असेल तो काळजीचा भाग, तो की काय बघा अप्रूव्ह घालावे हा कोणाचा हेतू आहे त्याच्यामध्ये, पण हा एक प्रशासनाचा अंतर्गत भाग होता. हा आम्हाला करायचाच असता तर आम्ही आमच्या वेबसाईटवरनं याच्यावरनं अनेक मार्ग शोधले असते. तसं नाही केलेलं. आम्हाला फक्त आमच्या प्रशासनाला जर ऐकून घ्या ना, आम्हाला आमच्या प्रशासनाला फक्त एवढीच सूचना द्यायची होती की या घटकांच्याकडं हे भाग आहेत, ही वसुली करायची आहे, ही वसूल करणं ही जबाबदारी, एवढाच आमचा अंतर्गत भाग होता. हा बाहेरचा भाग नाही आहे, लक्षात घ्या. सोशल मीडिया का प्रयोग नव्हती, बरोबर आहे. ही तुमच्या PRO ग्रुपवरती नव्हती, तुमच्या वेबसाईटवरती नव्हती, पण ती सोशल मीडियावरती व्हायरल झाली. ठीक आहे. ज्या पत्रकारांनी कर भरलेले आहेत त्यांची नावं त्या यादीमध्ये आहेत. ज्यांच्या मालमत्ता पत्रकारांच्या नाहीत त्या मालमत्ता दाखवल्या गेल्या. तर सर्व पत्रकारांची यादी आहे का, तर नाही. आम्हाला अशी यादी बनवण्यामागचा उद्देश काय, त्या प्रश्नाचं उत्तर हवं. दुसरं, वसईमध्ये अनेक घटक आहेत, डॉक्टर आहेत, वकील आहेत, अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, राजकारणी आहेत. अशी यादी बनवली गेली आहे का, आणि अशी यादी कुठल्या नियमाअंतर्गत बनवली गेलेली आहे, कुठल्या महापालिकेने महाराष्ट्रात अशी यादी बनवली गेली आहे, या प्रश्नांची उत्तरं आम्हाला हवी आहेत. या यादीमुळे संपूर्ण समाजामध्ये शहरामध्ये पत्रकारांची बदनामी झाली. ती बदनामी अशी झाली की तुमच्या प्रचंड मालमत्ता आहेत, तुम्ही प्रचंड श्रीमंत आहात. हे सगळे पत्रकार कष्ट करणारे पत्रकार आहेत, हे मेहनत करतात, दिवसभर बातम्या करतात आणि समाजाच्या भल्यासाठी काम करतात. पण त्यांची अशी प्रतिमा झाली आहे की पत्रकार गब्बर आहेत, त्यांच्या प्रचंड मालमत्ता आहेत, असा गैरसमज समाजामध्ये निर्माण झालेला आहे. तर या 4 प्रश्नांची उत्तरं पालिकेवर आम्हाला अपेक्षित आहेत. ते उत्तरं मिळाली तर हे आंदोलन स्थगित केलं जाईल.
ही यादी का बनवली, कुठल्या नियमांतर्गत बनवली, बाकी अधिकाऱ्यांची तुम्ही बनवलेली आहे का, आणि यामागचा उद्देश काय होता? तर आता बोलू का मी? बोला. एक लक्षात घ्या, पालिका मुळात पत्रकार या घटकाच्या विरोधात नाही आहे, हा पहिला भाग आहे. दुसरा भाग असा आहे की ही जी यादी तयार केलेली होती ही केवळ पत्रकारांचीच तयार केलेली होती असं नाही आहे. महानगरपालिका महसूल जमा करण्यासाठी जे जे मार्ग अवलंबते आणि जे जे प्रयत्न करते त्या प्रयत्नाचा एक भाग होता. त्याच्यामध्ये समाजातला एक पत्रकार नावाचा घटक शोधून त्याची बदनामी करावी असा बिलकुल प्रशासनाचा कधी हेतू नव्हता, तो नसणार आहे. केवळ पत्रकारांची यादी केली का, तर तसं नाही. आपण माजी नगरसेवकांची यादी केलेली आहे, समाजातल्या इतर काही लोकांची यादी केलेली आहे. प्रशासनानं अशा काही शहरातल्या आस्थापना निवडलेल्या आहेत, त्यांचीसुद्धा यादी केलेली आहे की पेट्रोल पंप, काय जिम असतील वगैरे वगैरे अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. अशा अनेक गोष्टींच्या याद्या तयार केलेल्या होत्या त्यातला एक भाग होता. आता याच्यामध्ये प्रशासनाचा हेतू अत्यंत शुद्ध आहे, कोणाची बदनामी करावी हा हेतू नाही. म्हणजे बघा, वसुली करता आपण वेगळी माध्यमं वापरतो. म्हणजे आपण एखाद्या एरियामध्ये जर थकीत असतील तर त्या ठिकाणी आपण त्याची बोर्ड लावतो. माहिती आहे आपल्याला, माहिती आहे आपली पद्धत आहे की डिजिटल बोर्ड कोणत्या कोपऱ्यावरती लावतो, त्या अनुक्रमांक असतो, त्या व्यक्तीचं नाव असतं, त्या नागरिकाचं नाव असतं, पत्रकाराचं नाव नसतं, पैशाचं नाव नसतं. पत्रकार असं म्हणू नका, पत्रकार हे नागरिक आहेत, लक्षात घ्या. समजा एखाद्या गल्लीमध्ये काही थकबाकीदार असेल, त्याच्यामध्ये डॉक्टर असू शकतो, राजकारणी असू शकतात, पत्रकार असू शकतात आणि कुणी असू शकतात, लक्षात घ्या. त्यात असणं हा भाग वेगळा आहे. पण ती यादीमध्ये जे असतं त्यांची यादी आपण चिकटवतो, लावतो त्या ठिकाणी. ही पद्धत आहे वसूल, जेणेकरून वसूल झाला पाहिजे ही भूमिका आहे. हे करताना कुठल्याही समाज घटकाच्या भावना दुखाव्यात किंवा त्याच्या आर्थिक सोर्स किंवा त्याची मालमत्ता ह्याचा काही संबंध असतो. त्याला फक्त एकच आहे की महापालिकेचं जे काही उत्पन्नाचं साधन आहे, जो महसूल आहे, तो आला पाहिजे, एवढाच हेतू आहे. त्यामुळे कृपया आपला गैरसमज काढून टाका की पत्रकार बंधूंना टार्गेट केलेलं आहे, इथं महापालिकेत काहीतरी कारस्थान शिजलं आहे म्हणून आम्हालाच टार्गेट केलं जातं आहे, असं बिलकुल डोक्यातनं काढून टाका. लक्षात प्रभाकर ऐकून घे. त्याच्यामुळं हे डोक्यातलं काढून टाका, महापालिका तुमच्या विरोधात कधी नव्हती, कधी नसणारी आहे त्याच्यामध्ये. आलं का लक्षात? आता यादीप्रमाणे अनेक याद्या तयार झाल्या, ह्या कुठं बाहेर कुठं आम्ही अधिकृतरित्या अभ्यासही केलेली. ही जे काही यादी केलेली असते त्या यादीमध्ये काही वेळेला त्रुटी राहतात सुद्धा. ते आमच्या प्रशासनाच्या दृष्टीने पाठवले असते की हे चेक करा आणि या पद्धतीनं कोण राहिले का बघा आणि त्या पद्धतीनं वसूल करा. याच्यामध्ये चूक होऊ शकते, नाही असं नाही, लक्षात घ्या. कदाचित एखाद्यानं भरलेलं असतं तरी त्याचं नाव येतं, कदाचित त्याच्या नावावर नसतं त्याचंही नाव येऊ शकतं त्याच्यामध्ये. ह्या चुका ह्या होऊ शकतात त्याच्यामध्ये. पण हेतू अंतस्तः कधी असा नाही की प्रशासनानं तुम्हाला बदनामीसाठी केलेलं आहे, असं बिलकुल हेतू नाही त्याच्यात. आपकी चूक होती है और हमारी बदनामी होती है. नाही, ऐकून घ्या. कमर थांब, बोलू दे. एक बघा, मोठ्यानं ओरडून काही साध्य होत नाही विजय. आपण चर्चेनं मीटिंग झाल्यामुळे सर बसून सर बसून हीच पद्धत असते की ज्यावेळेस ही पद्धत नसते. तुम्ही काय बोलता?
आमच्या प्रॉपर्टी शो केला, आमच्या प्रॉपर्टी शो केला ना, आयुक्ताची प्रॉपर्टी शो करा. हो, पत्रकारांच्या प्रॉपर्टी शो केला ना, आयुक्तांची प्रॉपर्टी शो करा. कोणी वरती जाणार नाही बाबा, जाने का नहीं किधर जो ऊपर तुम्ही पत्रकारांचा असं सन्मान पालिका मोठी झाली आहे, आता पत्रकारांचा सन्मान काय राहिला, एवढी पालिका मोठी झाली आहे. काय चाललं मारो मत आदमी मारो दगड़ में नहीं नीचे आना पड़ेगा आएंगे ना नीचे हो लिस्ट काढण्याच्या अगोदर आमच्यानी चर्चा केली का? पण आयुक्तांनी लिस्ट काढण्याच्या अगोदर शिष्टमंडळाची चर्चा केली पाहिजे होती ना. आयुक्त काय एवढा आहे का? ऐका, तुम्हाला संख्या गावाला तुमचं जे काय तुम्हाला काय असं वाटतं किंवा असं का झालं किंवा काय ऐकतो सर, स्वतःहून चर्चा करणारा बोललाच का तुम्हाला तुम्हाला